देशात आतापर्यंत 58.86% मतदान, बिहारमध्ये 52.80%, यूपीमध्ये 54.2%, दिल्लीमध्ये 54.37% तर हरियाणामध्ये 58.15% मतदान। राष्ट्रवादीमध्ये सोमवारी मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता, तर अनेक नेते संपर्कात असल्याचा सुनील तटकरेंचा दावा। मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मवियात फूट, कपिल पाटलांचा समाजवादी गणराज्य पक्ष निवडणूक लढण्यावर अद्याप ठाम। लालू प्रसाद यादव सत्तेत आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज अपहरण गँग वॉर सुरू होईल। अमित शहांचा बिहारमधील प्रचार सभेतून लालूंवर हल्ला बोल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परबांचा एकनाथ शिंदेंना चिमटा, शिवसेनेची लोकसभेप्रमाणे विधानसभेला स्थिती होणार असल्याचं परबांचं विधान, तर शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नसल्याचाही परबांचा दावा। अमरावतीत निकाल प्रहारच्याच बाजूने लागणार असल्याचा बच्चू कडूंकडून विश्वास व्यक्त, तर सट्टा बाजारात भाव कोणाची असले तरी प्रहारच निवडणूक जिंकणार, कडूंनी पुन्हा राणा दाम्पत्याला डिवचलं। पुणे हिट अँड रन प्रकरणात सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन आरोपी वेदांतचे आजोबा। 27 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार, सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल, पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत, तर 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क, राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत, दिल्लीतील 7ही जागांवर प्रभुत्व ठेवण्याचं भाजपपुढे आव्हान। देशात आज 58 जागांसाठी मतदान, राजकीय दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क। पुण्यात पब संस्कृतीच्या विरोधात मनसेचं आंदोलन, मनसेच्या आंदोलनात काँग्रेसचे रवींद्र धंगेकरही सहभागी। कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता, मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांचं नाव चर्चेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ठरले, मुंबई पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जम अभ्यंकर यांना संधी। लातूरमध्ये व्हिडिओच्या दालनात पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून केली चर्चा। पुण्याच्या घटनेनंतर धुळे पोलीस ॲक्शन मोडवर, अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई, 2 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल। जळगावात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा, वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांची 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी, एका शाखेत दुष्काळी निधीत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस, मध्यवर्ती बँकेकडून 3 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित। भंडारा जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर, जिल्ह्यात 77 तीव्र कुपोषित बालके, तर मध्यम कुपोषित 429 बालके। अमरावतीत सट्टा बाजारात मवियाचा उमेदवार फेवरेट, अमरावती लोकसभा निवडणुकीत सट्टा बाजाराचा मोठा अंदाज। पारनेर तालुक्यातील सुपा गावात अतिक्रमण मोहीम सुरू, महसूल प्रशासनाकडून शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त, मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई। संभाजीनगर गर्भपात रॅकेटचं दिल्ली कनेक्शन उघड, गर्भपातासाठी लागणारं साहित्य दिल्लीतून खरेदी केल्याची माहिती, कोणत्या डॉक्टरकडून मशीन खरेदी केली याची होणार चौकशी। पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई, 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा, पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या सहभागाचा निर्णय चुकीचा, अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाला भीम आर्मीचा विरोध। महाराष्ट्रासह 8 राज्यात 5 दिवस अतिउष्णतेचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी, राजस्थानात उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।